तर राज ठाकरे हे आज पुण्यामध्ये 2 सभा घेणार आहेत। स्वबळावरील मनसेचं महायुती आणि महाविकास आघाडीसमोर आव्हान असणार आहे। राज ठाकरेंकडून राज्यभर प्रचार दौरे सुरू आहेत। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। बालाजी, पुण्यातल्या कोणत्या मतदारसंघांमध्ये राज ठाकरेंची आज सभा पार पडते? या आधी सुद्धा राज ठाकरेंनी या विधानसभेच्या अनुषंगाने पुण्यामध्ये सभा घेतलेल्या आहेत। कशा प्रकारे पुण्यातलं राजकीय वातावरण आहे? मनसेला कशा प्रकारे पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय? नक्कीच राज ठाकरे यांच्या यापूर्वी कसबा आणि कोथरूड या 2 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी प्रचार सभा होता। आजच्या ज्या सभा आहेत त्या हडपसर विधानसभेमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचे शहराध्यक्ष जे आहेत साईनाथ बाबर हे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी ही जाहीर सभा आयोजित केलेली आहे। आणि दुसरी सभा जी आहे ती खडकवासल्यात आहे, जे मयुरेश वांजळे यांच्यासाठी जाहीर सभा आहे। रमेश वांजळे जे दिवंगत मनसेचे आमदार होते, गोल्डमॅन होते, त्यांच्या पुत्रासाठी ही सगळी सभा जी आहे ती राज ठाकरे घेत आहेत। खरं तर राज ठाकरे गेल्या अनेक दिवसापासून शरद पवार जातीवादी आहेत असा जो आरोप करत होते, त्या आरोपावरती आज स्वतः शरद पवार सुद्धा पुण्यामध्ये सभा घेतात। त्याला काही उत्तर देतात का हे पाहावं लागेल। मात्र राज ठाकरेंनी पुण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले। पुण्यातल्या 6 विधानसभामधले जे त्यांचे उमेदवार आहेत ते निवडून येण्यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जात आहेत आणि जास्तीत जास्त सभा घेऊन राज ठाकरेंचा पाठिंबा घेऊन उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी राज ठाकरे सातत्याने पुण्यातल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्यासाठी पुण्यात येताना पाहायला मिळत आहेत। खरंय बालाजी, त्यामुळे राज ठाकरे आज सभेमधून नेमकं काय बोलतात आणि पुण्यातील जनतेला त्यांचं बोलणं भावतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।